काय सांगणार आहे तुम्हाला? शब्द जरा बारीक बारीक ऐका. कमिटमेंट. कमिटमेंट शब्द जरा बारीक बारीक ऐकायचे. कमिटमेंट. यू शुड बी कमिटेड. कमिटमेंट म्हणजे नेमकं काय करायचं असतं? यू शुड बी कमिटेड. नेमकं कमिटमेंट म्हणजे काय असतं? किती लोकांना माहिती आहे? हातवर करा. मी सांगतो. कमिटमेंट मीन्स यू आर कमिटेड फॉर युअर 11th and 12th सायन्स. कमिटमेंट म्हणजे तुम्ही 11वी 12वीला एक कमिटमेंट करून आलात की आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज कमिटमेंट. बरोबर? किती लोकांनी ही कमिटमेंट केली आहे? वा, मी पण केली आहे. तुम्हाला सांगतो मुलांनो, कमिटमेंट करताना एक मानसिकता लागते, त्याला मनाची तयारी असं म्हणतात. त्याला मनाची तयारी म्हणतात. दॅट इज कॉल्ड एज इलिजिबिलिटी क्रायटेरिया. एक मानसिक तयारी लागते की आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला करायचं म्हणजे करायचं. काय होतं? सुरू करतो, पक्क सुरू करतो, 100% सुरू करतो, पण तसंच होत नाही. बरोबर? सगळं ठरलं होतं सर, सगळं असं ठरलं होतं, असं केलं होतं, पण झालं नाही हो. कमिटमेंट कुठेतरी राहिली. असं घडतं की नाही घडतं? असं घडतं. कमिटमेंट करूनही घडतं, तुमच्यातही घडतं, माझ्यात पण असंच घडतं. मग काय करायचं? तर कमिटमेंटला सोडायचं नाही. जसा विवेक सांगत होता, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पण त्यानं कमिटमेंट सोडली नाही. कमिटमेंटला सोडायचं नाही. म्हणजे काय करायचं असतं? तुम्हाला एक सांगतो मी. तुम्हाला सगळा पाठ आहे की विठ्ठल लहाने 4:45 वाजता पहाटेचं काम सुरू करतात. सगळ्या लातूरलाच नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, आता जगालाच माहीत झालं. मी 4:45ला माझं काम सुरू करतो आणि संध्याकाळी 6:30ला श्वास घेतो. पहाटेचे 4:45 ते संध्याकाळी 6:30 मी एकदा पण श्वास घेत नाही. आणि न श्वास घेता काम कसं करायचं हे कुणालाही बघायचं असेल, मी अनेक वेळा चॅलेंज केलंय, त्यांनी एक दिवस माझ्यासोबत राहायचं. एक दिवस तुमचं काम करू नका, फक्त सोबत राहा. तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं मला विठ्ठल लहाने म्हणायचं नाही. हे माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. फक्त एक दिवस सकाळचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 माझ्यासोबत राहायचं. कुणी पण, पालक, विद्यार्थी, कुणी पण. हे असं वेडासारखं काम करतोय मी, तरी सुद्धा कमिटमेंट इज कमिटमेंट. मी तुम्हाला ते सांगत होतो. व्हॉट इज कमिटमेंट? इज कमिटमेंट. रात्री 6:30ला घरी गेलो, कामं संपून. 10:30 वाजता एक पेशंट आला. त्याला बघायला आलो. विशेष अडचणीचा नव्हता. तुझी सर्जरी सकाळी करतो म्हणालो. झोपायला गेलो. 15 मिनिटात जाऊन झोपल्यास 15 सेकंदात झोप लागते. झोपून गेलो. रात्री 2 वाजता पुन्हा एक पेशंट आला. 2 वाजता पुन्हा एक पेशंट आला. आता तो पेशंट बघायला पुन्हा गेलो. खाली हॉस्पिटलमध्ये गेलो, वरती राहतो मी. हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या पेशंटकडे पाहत होतो. पेशंट होता एक साधारणपणे 10 वर्षाचा मुलगा. बघा, तुम्ही डॉक्टर होतात म्हणून मुद्दाम उदाहरण देतोय. 10 वर्षाचा मुलगा. त्या मुलाचं शेतामध्ये जनावरांना चारा टाकण्याची एक कात्री असते, माहिती आहे? विळी, मोठी कात्री असते. त्या कात्रीमध्ये ते चारा कापताना याचा हातच कापला गेला. याचा हात इथून 2 तुकडे, तो हात वेगळा आणि हा हात वेगळा. पिशवीमध्ये घेऊन तो माणूस आलेला. तो हात पिशवीत तुटलेला आणि हा मुलगा तिथे. रात्रीचे 2 वाजले. मी गेलो, त्याला पाहत होतो. त्याने ते हात दाखवला, साहेब असं झालंय. ही घटना संध्याकाळी घडली असेल, पण कुठून कुठून लोकांना माझ्यापर्यंत पोहोचायला इतका वेळ लागला. मी त्याच्याकडे पाहत राहिलो आणि मी त्या हाताकडे पाहत राहिलो की हातामध्ये नसा किती आहेत, मी किती नसा जोडू शकतो, मी यातलं काय काय करू शकतो, असं मी त्या हाताच्या नसाकडे बघत होतो. जो हात तुटला त्याच्याकडे बघत होतो. आणि हा माणूस म्हणजे पेशंटचा वडील मला म्हणतोय, सर किती पैसे लागतात? सर किती पैसे लागतात? सर किती पैसे लागतात? त्यानं 3दा विचारलं तरी त्याला उत्तर मी देतच नव्हतो. मी त्या हाताकडे बघत होतो की त्या हाताचा नसा मी जोडू किती शकतो. शेवटी तो माणूस म्हणाला, माझा प्रश्न त्याच्याकडे गेला, तुम्ही काय करता? माझा प्रश्न वडिलाकडे. म्हणाला, साहेब मी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून नोकरी करतो. सालगडी नोकरीचं, ज्या लोकांच्या शेतात नोकरी करणाऱ्याचं हे मुलगा. पुन्हा त्याचा प्रश्न, साहेब पैसे किती लागतात? मी त्याला समजून सांगतो, ह्याला नसा एवढे असतात. किती लोकांनी अनाटॉमी अभ्यास केली मला माहित नाही, पण हातामध्ये खूप जास्त नसा असतात. शरीरामध्ये एवढ्या नसा कुठेच नसतात. आर्टरी, वेन, टेंडन, मसल सगळं त्याला जोडायचंय मला. आणि मी त्याचा अभ्यास करतो की एका बोटाला 4 नसा, 20 नसा ह्या आणि बाकीच्या मसल्स 41 नसा मला जोडायच्यात. मी अभ्यास करतोय. प्लस तेवढे बोन्स, हाडं पण जोडायचे.
आणि मी त्याचा अभ्यास करत बसलो की ह्याला मला कसं जोडता येईल, आणि तो सर पैसे किती लागतात. मी तरी उत्तर त्याला दिलं नाही. शेवटी तोच म्हणाला, सर मी तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकतो, ते पण उद्या, आज काहीच नाही. तुम्हाला माहित नसावं मित्र, या सर्जरीला साधारणपणे 8 ते 10 तास लागतात. या सर्जरीची किंमत आपल्या देशामध्ये साधारणपणे 5 ते 6 लाख रुपयाच्या खाली ही सर्जरी ह्या देशात कधीच होऊ शकत नाही. आणि हा माणूस मला म्हणतो की मी तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकतो, ते पण उद्या. 10 लोकांची टीम घेऊन जेव्हा मी सर्जरी करतो, तेव्हा 10 लोकांची टीम घेऊन मी जेव्हा सर्जरी करतो, तेव्हा ही सर्जरीला आत्ता मला साधारणपणे 8 तास लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये मला याला 22 तास लागायचे. ही आहे सर्जरी. त्याला हँड रिप्लांट असं म्हणतात. आणि तरी मी त्याच्याकडे बघत नाही. मी माझ्या भूलतज्ञाला फोन केला आणि मी म्हणालो, सर असा पेशंट आहे, आपल्याला सर्जरी करायची. डॉक्टर राजेश शाह माझा भूलतज्ञ आहे, ग्रेट माणूस आहे. हो सर म्हणाला, आणि पुढच्या 15 मिनिटात तो आला. त्या पेशंटला उठीत घेतलं, त्यांनी बोल दिली आणि मी सर्जरी सुरू केली. ही सर्जरी संपायला पुढच्या मला 8 तास लागले. आमचा दिवस मागे पुढे झाला. तो दिवस पुन्हा ॲडजस्ट करता करता 8 दिवस गेले. एकदा एक दिवस मागे पुढे झाला की मला ॲडजस्ट करायला 8 दिवस लागतात. कारण मी मिनिटामध्ये मला मोजत नाही, मी सेकंदात मोजतो. 15 सेकंद 20 सेकंद असं मी मोजतो. आणि जेव्हा ॲडजस्ट करायला आमचे पुढचे 8 दिवस गेले. पेशंटचा हात मस्त जुटला, पेशंट छान झाला, प्रचंड विठ्ठल राहण्याला आनंद झाला. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी 5व्या दिवशी त्या पेशंटचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले, साहेब मी 5,000 रुपये घेऊन आलोय. आता काय म्हणायचं. मी म्हणालो, राहू द्या, हे 5,000 रुपये राहू दे. नाही साहेब, मी हे तुम्हाला 5,000 रुपये देणार म्हणजे देणारच. मित्र, दिस इज कॉल्ड एज अ कमिटमेंट. दिस इज कॉल्ड एज कमिटमेंट. याला कमिटमेंट म्हणतात. ओके. कमिटमेंट इज नॉट मेजर्ड इन मनी. कमिटमेंट इज नॉट मेजर्ड इन मनी. कमिटमेंट इज मेजर्ड इन सक्सेस. म्हणून तुम्ही कमिटमेंट काय करताय. आज रात्री उशीर झाला, आज काल अभ्यास झाला नाही, थोडासा टाइमपास झाला, तो भरून काढायचा असतो. कारण यू आर कमिटेड. युअर कमिटमेंट. आज माझी झोप झाली नाही, दीज आर नॉट आन्सर्स. हे उत्तरं नाही आहेत. आणि मी म्हणालो असतो की मी रात्री थकलोय, आता मी करू शकत नाही, तर या लेकराचा हात कोणी वाचू शकलं नसतं, कोणीच वाचू शकलं नसतं. पण आय एम अ डॉक्टर, आय एम कमिटेड टू माय पेशंट. यू आर अ स्टुडंट, यू आर कमिटेड टू युअर बुक्स अँड रीडिंग अँड स्टडी. हे ज्याला कळालं ती जगातली मोठी माणसं झाली. ज्याला कळालं नाही ते मला माहित नाही काय झाली, ते पण ज्याला कळालं ती पक्की मोठी माणसं झाली. आणि दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू गाईज. म्हणून तुम्ही कमिटमेंट अशी घ्या. कशी घ्या की यू आर कमिटेड टू स्टडी. मला हेच कळत नाही की मुलांनी अभ्यास नाही तर काय करायचं. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडला मी तुमच्याकडे असताना की शाळेत जायचं ना अभ्यास नाही तर काय करायचं, म्हणजे काय करायचं काय. म्हणजे मला पडलेला खूप मोठा प्रश्न होता. आणि म्हणून मी पुस्तकं पाठ करायचो. कारण अभ्यासाशिवाय मला काही करायचंच नसतं, म्हणजे काय नव्हतंच करायला. तुमच्याकडे काय करायला मला ते तरी सांगा एकदा, म्हणजे मला कळावं. म्हणजे मला हे कळत नाही की मुलांना अभ्यासापलीकडे करायचं काय असतं, कारण मला माहित नाहीये. म्हणजे काय असेल तर सांगा, पुढच्या भाषणात मी ते सांगतो हे करा. आहे काय नाहीये. मग यू आर मीन फॉर द स्टडी. सो कमिटमेंट इज युअर स्टडी. आणि ज्या ज्या लोकांना कळलं की दिस माय कमिटमेंट, त्यांना काही अडचण येत नाही. नंबर 2, कमिटमेंट संपली. त्यांनी सांगत होते सातत्य. कुठलीही गोष्ट आहे ना एका दिवसात होत नाही. एका दिवसात होत नाही. बघा, आज अभ्यास केला आणि उद्या अभ्यास नाही केला, जमत नाही. दररोज अभ्यास करायचा, फिक्स करून करायचा, ठरवून करायचा. तुम्ही कन्सर्न असणे. यू शुड बी ऑलवेज कन्सर्न ऑर स्टडी. ज्या ज्या लोकांना कमिटमेंट आणि कन्सर्न हा शब्द कळाला